नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ह्या 17, 18, 19 मार्चला आपण अक्कलकोटवरून महाराजांचा जो हातातला सूर्यमणी आहे तो आणि त्यांच्या ज्या राजघराण्याला दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या आपण 17, 18, 19 मार्चला सिद्धी साज बँक्वेटला आपण ह्या पादुका घेऊन येत आहोत. आणि ह्याचा टायमिंग असा असणार आहे की 17, 18 वीकडे असल्यामुळे आपण संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण पादुका आणि सूर्यमणीचं दर्शन ठेवलेलं आहे. तसंच आपण 19 तारखेला पाडवा असल्यामुळे आपण सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्याचं दर्शन ठेवलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की सर्वजण आपल्या सहकुटुंब सहपरिवार येऊन त्या दर्शनाचा लाभ घ्यावा. कारण हे जे सूर्यमणी आहे हे 150 वर्षातनं आज फर्स्ट टाईम अक्कलकोटच्या बाहेर पडलेला आहे आणि हा खूप मोठा एक उत्सव असणार आहे सगळ्या स्वामी भक्तांसाठीही. आणि जे कोणी पुण्यात राहत आहात तर ह्याचा प्लीज आपण लाभ घ्यावा. अनुभूती हा प्रकल्प आपण अक्कलकोटमध्ये सुरू करत आहोत. त्या प्रकल्पामध्ये आज अक्कलकोटला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या अक्कलकोट राजघराण्याकडनं आपण एक 40 एकर जमीन ह्या प्रकल्पासाठी आपण दान केलेली आहे. आणि ह्या प्रकल्पामध्ये अक्कलकोटमध्ये आपण एक 108 फुटाची महाराजांची मूर्ती, तसंच राहण्याची व्यवस्था आणि ह्यातनं जे काय इन्कम जो जनरेट होणार आहे, माझी अशी इच्छा आहे की अक्कलकोटला मला मेडिकल फ्री करायचं आहे. आज जो एक खूप बेसिक रिक्वायरमेंट माणसाची झालेली आहे आणि त्यावरती आज व्यवसायाने लोकांचे सगळे सेविंग्स वाया जातात. तर माझी अशी इच्छा आहे की जर का अक्कलकोटला महाराजांच्या कृपेने एवढे भक्त येतात तर त्यांचा व्यवस्थित सेवा आणि व्यवस्थित सगळं घडलं पाहिजे. आणि त्याच निमित्ताने आपण तिथे एक हॉस्पिटल पण करत आहोत. आणि माझं अशीच इच्छा आहे की सर्वांनी हा दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.